पदाधिकारी आणि पत्रकार बांधवांनो भगिनींनो, 19 जून 1966 साली शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जन्म दिला आणि त्यानंतर मुंबईतून ताज्या दमाची, सळसळत्या रक्ताची आणि भगव्या विचारांना प्रेरित झालेली एक तरुण पिढी कोकणामध्ये सरकली आणि 1985 नंतर खऱ्या अर्थानं मुंबई ठाण्याच्या बाहेर ग्रामीण भागामध्ये शिवसेना विस्तारली, वाढली आणि आज या दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये जी फूट पडली आहे त्यातून पुन्हा एकदा शिवसैनिकांना ती शिवसेना, त्या शिवसेना प्रमुखांचे विचार, शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेला जन्म का दिला आणि त्या शिवसेनेनं कोणाकोणाला काय काय दिलं हे एकदा आमच्या तरुण पिढीसमोर, की जे उद्या शिवसेनेची धुरा सांभाळणार आहेत, त्यांच्या समोर हा जाज्वल्य इतिहास आला पाहिजे आणि तो जाज्वल्य इतिहास ज्यांनी 1985 साली या मतदारसंघामध्ये मुंबईत येऊन निर्माण केला, त्याच दळवी साहेबांच्या संकल्पनेतून ग्वाहागर विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा भगवा सप्त्याचं आयोजन त्यांनी करायचं ठरवलंय. दापोली, काय म्हणतो, दापोली 16 जानेवारी ते 23 जानेवारी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे, जयंती आहे. तोपर्यंत हा भगवा सप्त्याचा कार्यक्रम या दापोली तालुक्यामध्ये अगदी वाडी वस्तीपर्यंत, घराघरापर्यंत आमचे लोक करणार आहेत, पोहोचवणार आहेत आणि त्याची सुरुवात करण्याकरता आम्ही आज या ठिकाणी दापोलीमध्ये आलो होतो. खूप मोठा उत्साह आहे. जुनी जाणती मंडळी त्या ठिकाणी मोठ्या उमेदीनं बाहेर पडलेली आहे. आम्ही त्यांना पूर्वीच्या काळातलं त्यांनी केलेलं काम त्याचं आम्ही स्मरण करून दिलं. त्यांच्या कामाची माहिती तरुण पिढीच्या समोर आम्ही ठेवली आणि आज एक नवीन उत्साहानं, उमेदीनं आणि ज्यांनी विश्वासघात केलाय त्यांना भविष्यामध्ये या मतदारसंघामध्ये मातीत घालायचं अशा एका निर्धारानं आज या भगव्या सप्त्याला सुरुवात झाली. याबाबत आपले काही प्रश्न असतील तर विचार. राज्याचे प्रकल्प बाहेर गेल्यानंतर मुख्यमंत्री डावळ दरमध्ये गेलेले आहेत, काय सांगतो? असं आहे की बैल गेला आणि धंदा केला अशीच काही अवस्था आहे. राज्यामध्ये लाखो कोटी रुपयाचा एक प्रकल्प, असे 6 प्रकल्प हे शिंदे फडणवीस सरकार महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर बाहेर गेले. लाखो लोकांच्या तरुणांच्या तोंडचा घास पळवण्याचं या सरकारने काम केलं आणि त्यावेळेला आमचे उद्योगमंत्री असतील, आमचे मुख्यमंत्री असतील, आमचे उपमुख्यमंत्री असतील, हे सातत्यानं सांगत राहिले की याहीपेक्षा मोठे प्रकल्प हे आम्हाला देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी देणार आहेत. मी कालच एक दैनिक लोकसत्ताला बातमी बघितली की उदय सामंतांनी, म्हणजे उद्योगमंत्री जे आहेत त्या मंत्र्यांनी 300 कोटी रुपयाचा प्रकल्प एका बाहेरच्या देशाने दिला. म्हणजे लाखो कोटी रुपयाचे प्रकल्प बाहेर पाठवायचे आणि 300 कोटी रुपयाचा प्रकल्प. मला वाटतं नरेंद्र मोदी साहेबांचा हाच तो मोठा प्रकल्प असावा असं मला वाटतं. मी त्याही वेळेला सांगितलं होतं की देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं एवढं मन मोठं नाही की ते आपला गुजरात राज्य सोडून महाराष्ट्राला मोठा प्रकल्प देतील, असं कदापि होणार नाही. किंबहुना महाराष्ट्राला खिळखिळं करणं, महाराष्ट्र हा देशाची आर्थिक राजधानी आहे ती दुबळी करणं आणि महाराष्ट्राचं महत्त्व कमी करणं, जणू अशा प्रकारचाच कार्यक्रम केंद्र सरकारनं आणि भारतीय जनता पार्टीने निश्चितपणे पडेल.
हा हाती घेतलेला दिसतोय. त्यामुळं आता माननीय मुख्यमंत्री दाओसला गेले काय आणि आणखीन कुठे गेले काही हाताला लागणार नाही. एक त्यांची ट्रिप होईल, एक त्यांची फक्त मला वाटतं पर्यटन वारी होईल, यापेक्षा फार काही ते करू शकतील असं मला वाटत नाही. पण त्यांनी केलं तर आम्ही त्यांचं स्वागत करतो. नोटीस आलेली ईडीची असं आहे की आपण आठवण करा की ज्या वेळेला या जगामध्ये, या देशामध्ये आणि या राज्यामध्ये कोरोनाची साथ आली, त्या वेळेला प्रत्येक विषयाची गाईडलाईन्स, प्रत्येक विषयाचं मार्गदर्शन, कधी राज्य बंद ठेवावं, कधी राज्य बंद ठेवू नये, किती टक्के शासकीय कर्मचाऱ्यांनी कामावर यावं, येऊ नये, शासकीय कर्मचाऱ्यांनी किंवा लोकप्रतिनिधींनी कुठले कार्यक्रम करावे, करू नयेत, देवळं बंद ठेवावी, लग्न कार्य करू नये, क्रीडा क्षेत्रातले कार्यक्रम घेऊ नये, सांस्कृतिक क्षेत्रातले कार्यक्रम घेऊ नये, शाळा बंद ठेवाव्या, असे निर्णय हे जे घेतले ते त्यावेळेला केंद्र सरकारनेच त्या गाईडलाईन्स दिल्या होत्या. आणि त्या गाईडलाईन्स प्रमाणेच मुंबई महानगरपालिकेनं खूप मोठं काम पूर्वीच्या काळामध्ये केलं. किती काम केलं तुम्हाला मी सांगतो की ज्या वेळेला आपल्याकडे ही जी टेस्टिंग लॅब होती, ते आपल्यामध्ये फक्त 2च टेस्टिंग लॅब होत्या. एक पुण्याला होती, एक मुंबईमध्ये होती. पण माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी जेव्हा सरकार सोडलं त्यावेळेला आपल्या राज्यामध्ये 450 टेस्टिंग लॅब झाल्या. आपल्याकडे जवळजवळ 56,000 बेड फक्त लोकांकरता होते. उद्धवसाहेब ठाकरेंनी जेव्हा सरकार सोडलं तेव्हा 4.5 लाख बेड हे त्यांनी निर्माण केले. उद्धव साहेबांनी जेव्हा सरकार सोडलं त्यावेळेला आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्व प्रकारची टेस्ट होईल, म्हणजे अँटीजेन टेस्ट त्यावेळेला सुरुवातीला करण्याची सोय नव्हती. त्याच्यानंतर ती दुसरी कुठली ती कोविड टेस्ट आर्टिफिशियल ती टेस्ट करण्याची सोय नव्हती. त्या सगळ्या सोयी, कोणती गोळी घ्यावी, कोणतं औषध घ्यावं, हे जगामधल्या कुठल्या शास्त्रज्ञांना, कुठल्या डॉक्टरना हे माहिती नव्हतं. त्या काळामध्ये मुंबईमध्ये सगळ्यात जास्त काम करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आणि त्यांच्या महाविकास आघाडी सरकारनं केलेलं आहे. वारंवार केंद्र सरकारनं त्यावेळेला उद्धव साहेबांच्या सरकारवर आरोप केले. आपण त्यावेळेची सगळी वृत्तांकनं तुमची पण काढून बघा. भारतीय जनता पार्टीचा एक नेता 10 वाजता सकाळी इथे प्रेस कॉन्फरन्स घ्यायचा, दुसरा 12 वाजता घ्यायचा, तिसरा 2 वाजता घ्यायचा, चौथा 4 वाजता घ्यायचा, आणि प्रत्येकाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये एकच घोषणा करायची की हे सरकार 2 तासांनी पडेल, 4 तासांनी पडेल, 4 दिवसांनी पडेल, 8 दिवसांनी पडेल, किंवा हे झोपेत असतील उठतील तेव्हा सरकार पडलेलं असेल. या महाराष्ट्राची एक परंपरा आहे की ज्या वेळेला अशा प्रकारची एखादी आपत्ती येते, अशा प्रकारची एखादी महामारी येते, अशा प्रकारे ज्या वेळेला खूप मोठं राज्यावर संकट येतं त्यावेळेला सरकार कोणाचं हे बघितलं जात नाही. तर विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष खांद्याला खांदा लावून लढतात आणि त्या संकटाचा आणि आपत्तीचा सामना करतात आणि राज्यातल्या जनतेला वाचवतात. परंतु भारतीय जनता पार्टीचा त्यावेळेला तोच एक विचार होता की जणू काय आता सरकार बनवण्याची आणि हे सरकार उलटून टाकण्याची ही कोरोना म्हणजे आम्हाला चालून आलेली संधी आहे, अशा भावनेतून ते बघत होते. पण नंतर त्यांना कळून चुकलं. जागतिक आरोग्य संघटना WHO तिनं मुंबईचं कौतुक केलं, महाराष्ट्र राज्याचं कौतुक केलं, सुप्रीम कोर्टानं कौतुक केलं, हायकोर्टानं कौतुक केलं, पार्लमेंटने टीका करून सुद्धा त्यांना कौतुक करावं लागलं, राज्यपालांनी तर छळलंच महाराष्ट्र सरकारला, त्यांनाही कौतुक करावं लागलं आणि सर्वांना कौतुक करावं लागलं. इतकं चांगलं काम हे कोरोनाच्या कालावधीमध्ये उद्धवसाहेब ठाकरेंच्या कारकिर्दीमध्ये झालं आणि त्यातून काही सापडत नाही. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून 40 आमदार फोडून झाले, 13 खासदार फोडून झाले, तरी सुद्धा जनमत आपल्या बाजूला येत नाही हे कळलं आणि म्हणून नाहक छळवाद मांडायचा, त्रास द्यायचा, बदनामी करायची, लोकांच्या मनामध्ये संशय निर्माण करायचा, म्हणून ही ईडीची नोटीस ही मुंबई कॉर्पोरेशनचे कमिशनर इक्बाल चहल की जे त्यावेळेपासून कमिशनर होते त्यांना देऊन हे नथीतून तीर मारण्याचं काम चालू आहे. पण यातून भाजपच्या हाताला काहीही लागणार नाही. आताच्या कृषी मंत्र्यांनी कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर जे कोकणातले शेतकरी जे भरायचे असतात सदस्य म्हणून, त्याच्याऐवजी कोकणाबाहेरचे त्यांच्या परिसरातले
शेतकरी सदस्य म्हणून भरलेले आहेत. त्यासाठी आपण काय करू शकतो? अगदी खरं बोललात तुम्ही. नुकत्याच झालेल्या अधिवेशनमध्ये हा प्रश्न मी डायरेक्ट विचारला, कदाचित तुमच्या नजरेसमोर आला नसेल. त्यांनी अशा पद्धतीचे कार्यकारी परिषदेवर त्या तिथल्या कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामधले 70 शेतकरी नेमायचे असतात, पण त्यांनी एक शेतकरी नेमला, तो औरंगाबाद मधला, म्हणजे ज्याला संभाजीनगर आम्ही म्हणतो तिथला नेमला, एक जळगावचा नेमला. भर सभागृहामध्ये हा प्रश्न मी हा कृषी मंत्र्यांना विचारला, अरे तुम्ही काय काय चोरून नेणार आहात महाराष्ट्राचं? आमचे कारखाने चोरून नेले, आमचे आमदार चोरून नेलेत, आमचे खासदार चोरून नेलेत, आता आमच्या विद्यापीठाचे सदस्य सुद्धा तुम्ही चोरून नेताय, असा घणाघात मी केला. फक्त ह्या करण्याच्या पलीकडे कृषी मंत्री काही करू शकले नाही. सभागृहात त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री होते, माननीय उपमुख्यमंत्री देखील होते, परंतु कुणीही याचा प्रतिवाद केला नाही. याचा अर्थ आम्ही आमच्या परीने संघर्ष करतोय, पण दुर्दैवानं प्रत्येक बाबतीत कोकणावर जो अन्याय करण्याची पद्धत ही सुरू आहे ती सुरूच आहे. कोकणातली शेती संपवण्याचा हा प्रयत्न आहे सरकारचा. मुळामध्ये कोकणातली शेती संपवण्याचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांचे जे प्रतिनिधी असतात त्यांना कोकणात काय हवं आहे, कुठली पिकं घेतली पाहिजेत, किंवा पिकांवर येणारे जे रोग आहेत, किंवा काय इम्प्लिमेंटेशन करायला पाहिजे विद्यापीठाचा सल्ला, तर त्यांना माहिती असतो. बाहेरच्या शेतकऱ्यांना ती पिकं घेतली जात नाही कोकणाबाहेरची, ते येऊन यांना काय सल्ला देणार किंवा काय इम्प्लिमेंटेशन? तुमची व्यथा आणि तुमची तळमळ मी समजू शकतो, पण जे मला समजतंय, जे तुम्हाला समजतंय, ते इथं मोठमोठ्या वल्गना करणारे नेते जे तुमच्या दापोलीमध्ये आहेत त्यांना का कळत नाही? जिल्ह्याचे पालकमंत्री कोकणामधले त्यांना का कळत नाही? सिंधुदुर्गाचे मंत्री कोकणातले त्यांना का कळत नाही? आज आमच्या कोकणातल्या लोकांना का कळत नाही? हे अत्यंत दुर्दैव आहे. आणि म्हणून आम्ही लोकप्रतिनिधी, मी माझ्या सर्वांना त्या ठिकाणी घेतो की आम्ही लोकप्रतिनिधी आमच्या भागावर कोणत्याही प्रकारचा अन्याय झाला की त्या अन्यायाच्या विरोधात ज्या तडफेनं, ज्या आक्रमकपणे आणि कोणाचाही मुलायचं न राखता तुटून पडायला पाहिजे होतं, तुटून पडले नाही. हा सदस्य नेमणुकीचा विषय सर्वांच्याच लक्षात आला असं मी म्हणत. पुण्यातले लोकप्रतिनिधी माझ्या लक्षात आल्यानंतर मी हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला, तेव्हा कोकणातले मंत्री देखील सभागृहात होते. वास्तविक त्यांनी ताडकन उठायला पाहिजे होतं आणि म्हणायला पाहिजे होतं, हे काय चाललंय, माझ्या कोकणावर अन्याय कशाला? आज जे नेते सुद्धा काहीतरी मोठमोठ्या डरकाळ्या फोडतात, मी हे करणार आहे, मी ते करणार आहे, मी ते करणार. त्यांचा अभ्यास तेवढाच आहे. आणि म्हणून तुम्ही काही दुसरा प्रश्न करता. दुसरा एक प्रश्न आहे की ऑक्सिजन प्लांट दापोली उपजिल्हा रुग्णालयात 2 उभारलेले आहेत गेल्या कोविड काळात. आता परत कोविड येण्याची शक्यता वगैरे, त्या जे उभारणी केलेली आहे ते इथल्या स्थानिक ठेकेदारांचे पैसे अजून DPDCने दिलेलेच नाही. मला हा विषय तुम्ही नवीन सांगताय. मी नक्की आता 21 तारखेला DPC आहे. तुम्हाला मी आज सांगतो, जर ते पैसे मिळाले नसतील तर माझ्याकडे अधिकृत कागदपत्र द्या. मला लक्षात येईल की DPC मध्ये हा प्रश्न मी उचललेला असेल. पण हे प्लॅन्ट आता जे नुसते उभे आहेत, ते प्लॅन्ट सुद्धा आता फार मोठ्या अडचणीचा मुद्दा आहे की आपण आज लागणारा जो आपल्याला गॅस आहे, सगळ्या ठिकाणी ते प्लॅन्ट उभे केले गेलेले आहेत, परंतु लागणारा गॅस जो आहे तो आजही आपण कोल्हापूर करून विकत घेतो. याचा अर्थ की अधिकारी आणि ही जी एजन्सी आहे त्याचं फार मोठं साठवणूक आहे, त्याच्यावर पण प्रकाश टाकण्याची गरज आहे. रामदासभाई कदमांनी आपल्या मतदारसंघात परवा एक मेळावा घेतला. रामदासभाईंनी तो मेळावा म्हटले, पण मेळावा झाला सांगायला गेले तर. 5 वाजताची वेळ होती. कसं तरी रामदासभाईंना 8 वाजता तिथे यावं लागलं. लोकांनी रामदासभाईंना पूर्णपणे झिडकारलं, नाकारलं, त्यांची जागा त्यांना दाखवून दिली. आणि तिथं त्यांनी मोठी अगदी तुमच्याकडे मीडियाला बातमी यावी म्हणून पुढचा आमदार हा शिंदे गटाचा असेल आणि ते बेटकर असतील असं त्यांनी सांगितलं. तुम्हाला आठवत असेल की दापोलीला आमचे नेते आदित्य ठाकरे साहेब आले होते. त्यावेळेला मी त्यांच्यावर इथे सडकून टीका केली. त्याच्यानंतर त्यांनी उत्तर सभा घेतली. तिथं व्यासपीठावर भाजपाचे केदार साठे होते. तेव्हा ते काय म्हणाले? साठे साहेब साठे साहेब नातूला निरोप द्या की तुम्ही कामाला लागा, पुढच्या वेळेला मी निवडून आणतो. आता हे व्यासपीठावर काय म्हटले की बेटकर तुम्हाला मी निवडून आणतो. रामदास कदमांना ना बूड आहे, ना सूड आहे, ना शेंडा आहे. अतिशय बेसलेस नेता म्हणजे रामदास कदम. जो बार्शी सोडला प्रकल्प आहे त्यावरून
भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी सवाल केला आहे 1 नोव्हेंबर 300 कोटीचा प्रकल्प बाहेर गेला, त्याच्यासाठी आधी प्रयत्न करा म्हणून त्यांनी इथं वक्तव्य केलं आहे. त्या संदर्भात काय सांगणार? मी त्याबाबत काही सांगणार नाही. मी तुम्हाला आज सांगतो की भारतीय जनता पार्टीला कुठलाही नाणारचा प्रकल्प आणायचा नाहीये, बारसूचा प्रकल्प आणायचा नाही. मी त्यावेळेला विधान केलं होतं, आजही करतो. भारतीय जनता पार्टीला फक्त शिवसेनेला बदनाम करायचं आहे, शिवसेनेबद्दल त्या ठिकाणी संभ्रम निर्माण करायचा आहे की आम्ही प्रकल्प आणतोय आणि शिवसेना विरोध करते. शिवसेनेने कधीच विरोध केला. शिवसेनेचं काय म्हणणं आहे की स्थानिक लोकांची भूमिका ती आमची भूमिका. मी आमच्या शिवसेनेच्या लोकांना पण सांगतोय की तुम्ही नका तोंड उघडू, पण आमचे लोक कधी कधी काय असतं घाईली जातात. घाई म्हणजे माहिती आहे ना, कुस्ती लागल्यानंतर तसे आमचे लोक जातात. म्हणजे आमच्या लोकांच्याही काही काही विषय डोक्यावरून जातात. तरी मी तुमच्या कॅमेऱ्यासमोर बोलतोय याची मला पूर्ण कल्पना आहे. मुळामध्ये आज केंद्रामध्ये सरकार कोणाचं आहे? भारतीय जनता पार्टीचं आहे. राज्यामध्ये सरकार कोणाचं आहे? भारतीय जनता पार्टीचं आहे. आता आणा ना, तुम्हाला प्रकल्प आणायचा असेल तर. कोण विरोध करतो आणि कोण पाठिंबा देतो शिवसेनेचा, हे इकडे कशाला बोटं दाखवतात. पण त्यांना काही करायचं नाही, काही आणायचं नाही. 2014 ते 2019 माननीय देवेंद्र फडणवीसांचं सरकार महाराष्ट्रामध्ये होतं. तुम्ही 1 रुपयाची गुंतवणूक त्यांनी कोकणामध्ये आणली का? कोणाचं सरकार होतं त्यावेळेला? त्यांचंच होतं. देवेंद्र फडणवीसांनी 1 रुपयाचं तरी जलसंधारणाचं काम केलं का? सरकार त्यांचं आहे, त्यांनी आकडेवारी जाहीर करावी. 5 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीसांनी कोकणामध्ये 1 तरी पाणी योजना आणली का? जाहीर करा. 5 वर्षामध्ये त्यांनी आमचे डीपीसीचे पैसे किती कमी केले ते बघा. आमच्या लोकांना जे गेलेत ना विकास करला हे जे आमचे 40 लोक गेलेत ना, ह्यांची तर बुद्धी काय घाण पडली काय मला समजत नाही. अरे तुम्हीच तुमच्या मंत्रिमंडळामध्ये मंजूर केलेली कामं त्या कामांना स्टे ते देतात. त्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही होता की जे माझ्या कोकणातली पण कामं त्यांनी स्टे दिलेली आहे. कधीपासून दिली? एप्रिल 2022 पासून नाही दिली, तर एप्रिल 2021 पासून दिली. म्हणजे देवेंद्र फडणवीस हे कोकणावर किती सूड उगवत आहे. त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी 5 पैसे दिले नाहीत ते नाही, पण यांनी दिलेले पैसे सुद्धा त्यांनी रोखण्याचं काम केलं. यांना हाताशी धरून, यांना एवढं तरी ज्ञान पाहिजे होतं, यांना एवढं तरी कळायला हवं होतं की आम्ही म्हणायला पाहिजे होतं सरकारला, जे मी सभागृहात पण बोललो, केवळ तुमच्यासमोर बोलतो असं नाही. तुम्ही म्हणायला पाहिजे होतं की आम्हाला नवीन पैसे देऊ नका, पण आमचे उद्धवसाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीने दिलेले पैसे आहेत की ज्या मंत्रिमंडळामध्ये आले होतो ते पैसे थांबवता येणार नाही असं सांगायला पाहिजे होतं ना. त्यामुळं त्यांच्याकडून काही होणार नाही, तो नाणार पण होणार नाही आणि बारसू पण होणार नाही. हा केवळ राजकारणाचा फंडा आहे. सर, नाशिकच्या प्रकरणानंतर आघाडीमध्ये समन्वय असं म्हटलं जातं, काय कटला? नाशिक मधल्या पदवीधर मतदारसंघाचं प्रकरण महाविकास आघाडीमध्ये समन्वय आहे असं म्हटलं जातं. कोण म्हणाल? असा विरोधक करतात. विरोधक करतायत काय? आम्ही आमचं तुमचं फसवायचं काम म्हणून चालू आहे ना, लोकांच्या घरामध्ये फूट पाडायचं काम चालू आहे ना, दुसऱ्यांचा विश्वासघात करायचं काम चालू आहे ना, त्याला शुभेच्छा. दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. जवळपास 2-3 डॉक्टर फक्त आहेत. जे स्पेशलिस्ट पाहिजेत ते नाही आहे. त्यासाठी 26 तारखेपासून पत्रकार आमरण उपोषण करणार. या संदर्भात आपण शासनाकडे पाठपुरावा करणार. असं आहे की इथले आमदार जरी आमच्या विरोधी विचारांचे असले तरी मी काय नेहमी कधी टीकेला टीका करत नाही. आपल्या राज्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर एकूण 42% MBBS डॉक्टरांची संख्या कमी आहे एकूण. आणि म्हणून मध्यंतरी असा एक सरकारने निर्णय घेतला की BAMS जे डॉक्टर आहेत ते जिल्हा परिषदेमार्फत घ्यावेत. त्यांना काही पगार शासनाने द्यायचा असतो, काही जिल्हा परिषदेने द्यायचा असतो. पण त्याबाबत जर पुढाकार घेतला गेला तर मला वाटतं त्यांना इथे डॉक्टर मिळायला काही हरकत नाही. पण तुम्ही जर उपोषण करणार असाल तर पूर्वी मला एक तुमचं निवेदन द्या, नेमकं तुमचं म्हणणं काय ते मला वाचू दे. आणि जर माझ्या प्रयत्नानं काही तुमचा यश आलं, तुमच्या ह्याला थोडाफार माझा प्रयत्न, तर आपण तो डॉक्टर देण्याचा प्रयत्न नक्की करू. तुमच्याकडे एकूण किती PSC आहेत ते आत्ता मला माहित नाही. उपजिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय असतील, PSC असतील, याच्यामध्ये आता किती आहे काय आहे त्याचा आत्ता माझ्याकडे दाखवला आहे. सर, मुंबई हवामान रखडलेलं आहे, तिथं रोज अपघात होत आहेत, लोकांचं काय सांगतात? अद्याप त्याचं काम सुरू आहे. त्याच्या बाबतीत गडकरी साहेबांच्या मनामध्ये काय तेवढंच मला समजत नाही, एवढंच मला माहिती आहे. मी स्वतः गडकरी साहेबांना परवा अधिवेशनमध्ये सुद्धा भेटलो जाऊन त्यांच्या तिथं. का त्यांना मी 1000 वेळा सांगितलं की तुम्ही एकदा फक्त फार येऊ नका, परंतु पनवेल ते
फक्त बाहेरून प्रवास करा आणि तुम्ही जे सांगता 90% काम झालं, 80% काम झालं, ते काम प्रगतीपथावर आहे, जमिनी कोर्टात आहे. कोण कोर्टात आहे? कुठे कोर्टात आहे? पण गडकरी साहेबांना मी पत्रही एकदा थोडंसं तिरकस पत्रही लिहिलं होतं. नाना तऱ्हेचे प्रयत्न आम्ही केले, परंतु त्याला काही यश येत नाहीये. आता परवाच्या दिवशी समृद्धी महामार्गाचं उद्घाटन झाल्याचा फार मोठा गाजावाजा केला, परंतु मुंबई गोवाबद्दल काही बोलायला तयार नाही. मला असं वाटतं की त्याची जबाबदारी सुद्धा आम्ही सगळ्या पक्षाच्या सगळ्या लोकप्रतिनिधींनीच घेतली पाहिजे. खरं सांगायला गेलं की आम्ही कुठेतरी कमी पडतोय या बाबतीत. राजकीय अभिनवेश बाजूला ठेवून सगळे कोकणातले लोकप्रतिनिधी एकत्र हे प्रश्न काही सोडू शकत नाहीत. नाही, राजकीय अभिनय सगळ्याच बाबतीत असतो अशातला भाग नाही, पण युनिटी जी आमची असते ती नाहीये, ही गोष्ट खरी आहे. पण मला असं वाटतं की भाजपाला कोकणामध्ये स्थान नाही. भाजपा कोकणामध्ये वाढेल याची अजिबात शाश्वती भाजपाला नाही आणि आम्हाला तर खात्रीच आहे वाढणारच नाही. मोठी नेते मंडळी घेऊन बघितली पक्षामध्ये, काय होत नाही आणि म्हणून पक्ष वाढत नाही याच्यामध्ये. आता काही लोक केंद्र सरकारमधलं प्रतिनिधित्व करतायत भाजपाचे, त्यांनी कधी ह्या मुंबई गोवाबद्दल बोलल्याचा आवाज तुम्हाला आठवतंय? कधी तुम्ही ऐकलंय? काही लोक ही राज्य पातळीवर काम इथे करतायत, परंतु मुंबई गोवा हायवे बद्दल कोणी बोलायला तयार नाही. जो तो फक्त आपल्या लोकल लेवलला फक्त बोलतोय. मला असं वाटतं तुम्ही बघायचं म्हटल्याप्रमाणे की आम्ही लिडरशिप कमी पडतो, दुसऱ्याला दोष देण्यात काय अर्थ नाही. सर, बाळासाहेबांची जयंती आहे तर साजरी होत आहे, त्यामुळे दोन्ही पक्ष साजरी करते. तर आपल्याकडून असं लोकांचं असं मत आहे की निदान बाळासाहेबांसाठी तरी एकत्र येणार का शिंदे गट ठाकरे गट? असं आहे की बाळासाहेबांची आज मी आत्ता सकाळी आलो आणि जिथून भगव्या सप्ताहाला सुरुवात केली ती 1985 सालची आमची शाखा आहे, जी मूळ शाखा इथं होती त्या शाखेतून आम्ही सुरुवात केली. त्यामुळं बाळासाहेबांची शिवसैनिक हे बाळासाहेबांनी जिथं काही निर्मिती केली त्या निर्मिती या ठिकाणी आहेत. जे कोणी तिथून गेले ते स्वार्थाकरता बाळासाहेबांचं नाव घेत असतील तर ते बाळासाहेबांना सुद्धा आवडणार नाही. आणि म्हणून आमची जी सेना आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. बाकीच्यांची जी सेना आहे ती फक्त बाळासाहेब. आता बाळासाहेब म्हटल्यानंतर कोण बाळासाहेब ते त्यांनी त्यांच्या सोयीनं ठरवावे. परवा मी पाटणला गेलो होतो तर बाळासाहेब देसाईंचं नाव का देत नाही असं मी म्हटलं, कारण ते पण फार मोठी माणसं होती. त्यामुळे त्यांचा विचार करण्याची गरज आम्हाला नाही. आपल्या पक्षात काही लोकांचं इन्कमिंग होतंय या महिन्यात. इतर पक्षातले काही जे नेते आहेत किंवा माजी लोकप्रतिनिधी वगैरे आहेत, असं आहे की नुकतीच अंधेरी पूर्वची निवडणूक झाली आणि तुम्ही बघितलं असाल की उद्धवसाहेब ठाकरेंना मातोश्रीवर आणून राष्ट्रवादीनं पाठिंब्याचं पत्र दिलं, काँग्रेसनं पाठिंब्याचं पत्र दिलं, RPIनं पाठिंब्याचं पत्र दिलं, उत्तर भारतीयांनी पाठिंब्याचं पत्र दिलं आणि जी CPI आणि CPM याचं अनेक वर्षापासूनचं मुंबईचं म्हणजे शिवसेनेचं जे काही वैर आहे ते संपवून CPIचे नेते मातोश्रीवर जाऊन त्यांनी सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. याचा अर्थ की पुऱ्या महाराष्ट्र हा उद्धव साहेबांना पाठिंबा देतो. आपल्या दापोली विधानसभा मी खूप विस्तारानं बोलतो. तुम्ही नेत्यात महाराष्ट्राचं ठीक आहे. साहेब, एक शेवटचा प्रश्न आहे. साई रिसॉर्ट प्रकरण सध्या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये गाजतंय. त्याचा फटका दापोलीमधील पर्यटनाला बसतोय. अनेक पर्यटन व्यावसायिक आहेत त्यांना सुद्धा नोटीस जात आहेत. हे फक्त राजकीय हेतुपोटी होते, तुमचं काय मत आहे? 100% राजकीय हेतुपोटी होते. शेवटी एक लक्षात घ्या की आपल्या घरात आपलं घर आहे एकत्रितपणे. थोडक्यात उदाहरण तुम्हाला देतो. आपल्या घरामध्ये जर उंदीर शिरला तर घरातला उंदीर बाहेर काढायचा असतो, घराला आग लावायची नसते उंदीर मारण्याकरता. इथं तर संपूर्ण घरालाच आग लागली आहे. कोकणातलं पर्यटनच संपवायचं काही तर महापाप सुरू झालेलं आहे आणि ते कोण करताय? ज्यांना इथल्या जनतेनं निवडून दिलं त्यांनी, त्या नेत्यांनी करावं. म्हणजे लोकांना रोजीरोटी तुम्ही दिली पाहिजे. लोकांचे तुम्ही चुली त्या ठिकाणी पेटवल्या पाहिजे. त्या चुलींवर तुम्ही पाणी ओतताय कशा करता? तुमचं भावाभावांचं वैर म्हणून, तुमचं भावाभावांचं भांडण म्हणून. तुमचं भांडण तुम्ही तुमच्या घरी ठेवलं पाहिजे होतं. सर्वसामान्य माणसाच्या उदरनिर्वाहावर तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीनं आज कुऱ्हाड मारण्याचं काम केलेलं आहे किंवा त्यांचं नुकसान करण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून दापोली विधानसभा मतदारसंघातल्या जनतेनं जागरूक व्हावं आणि अशा पद्धतीचे बोल घेवडे लोकप्रतिनिधी आणि अशा पद्धतीचा लोकांचा रोजी रोटीवर त्या ठिकाणी
वक्रदृष्टी ठेवणारे आणि इथलं पर्यटन संपवणारे या लोकप्रतिनिधींना लोकांनी घरी जर पाठवलं नाही तर ह्याचे किती दुष्परिणाम पुढे वाढतील याचा विचार करावा आणि वेळीच सावध व्हावा. धन्यवाद. साहेब दोन शिवसेनेसमोर जे आव्हान निर्माण झालं त्याच्यानंतर कोकणामध्ये या आव्हानाला सामोरं जाणारं आपणच एक आक्रमक नेतृत्व म्हणून कोकणवासी आपल्याकडे बघतायत. तर त्या दृष्टीने या कोकणवासियांना विश्वास देण्यासाठी भगव्या सप्ताहानंतर आपल्याकडे आणखी काय प्रोग्राम्स आहेत? असं आहे की मुळामध्ये कोकणामध्ये शिवसेना मजबूत आहे. 2च आमदार गेले, एक दापोलीचे गेले आणि एक रत्नागिरीचे गेले. त्यांना फक्त आता उभारी देण्याची गरज आहे, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याची गरज आहे आणि त्यांना पुन्हा हा भगवा आपण फडकवायचाच अशा प्रकारचा एक निर्धार आणि निश्चय त्यांच्या मनामध्ये निर्माण करून घेण्याचं काम फक्त करायचं आहे. खूप छोटं काम माझ्याकरता आहे. माझ्याकरता काम आहे ते महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये फिरणं आणि मी ते फिरण्याचं काम करतोय. विशेष करून मराठवाडा आणि विदर्भ या भागामध्ये जास्तीत जास्त मी फिरतोय आणि मी फिरत असताना माझी कार्यपद्धती अशी आहे की जेव्हा आपण एखादं काम करतो, रिझल्ट द्यायचा असेल तर त्याचा फार मोठा गाजावाजा करायचा नाही, तर अतिशय नियोजनबद्धरित्या अशा पद्धतीची बांधणी करायची आणि पक्षाला यश द्यायचं. त्यामुळं आपण कोकणात तर शिवसेना आहेच आहे, पण महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांची शिवसेना वाढते. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स.